नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आज आपण अडोबे आफ्टर इफेक्ट बघणार आहोत इझी अँड इझी आउट. मित्रांनो, तुम्हाला या नावामध्येच थोडीशी लिंक बसली असेल की इझी अँड इझी आउट मध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे ॲनिमेशन करतो ते कुठेतरी ग्रॅव्हिटिकली आफ्टर इफेक्ट जो आहे तो आपल्याला आउटसोर्स करतो, ऑटोमॅटिकली ते करून देतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे ॲनिमेशन करत असता ते सगळ्यात महत्वाचं ग्रॅव्हिटीली असलं पाहिजे. त्यामध्ये ग्रॅव्हिटी कुठेतरी मॅटर करते. तिथे कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर किंवा तुमचं ॲनिमेशन जे आहे ते एकदम सॉफ्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी काही शॉर्टकट्स आहेत, ते आहेत इझी, इझी आउट अँड इझी इन. आज आपण ते तिन्ही ऑप्शन बघणार आहोत. सो लेट गेट स्टार्टेड. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत अडोबे आफ्टर इफेक्टमध्ये. ठीक आहे, मी सिम्पल एक कंपोजिशन क्रिएट केलेलं आहे आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी एक सिम्पल रॅक्टँगल ड्रॉ करतो इथे या टाईपमध्ये. ठीक आहे, आणि याच्याच कॉपीज मी काढतोय कंट्रोल डीने. ठीक आहे, आणि मी त्याला थोडंसं या टाईपमध्ये अलाइनमेंट करतोय त्याची. सी, आपण सर्वप्रथम एक पोझिशनवरतीच अप्लाय करून बघूयात. ठीक आहे, मी तिन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय, पी प्रेस करतोय, पोझिशन शॉर्टकट की तुम्हाला माहितीच आहे. सो मी इथे कीज जनरेट करतोय. ऑटोमॅटिकली सगळ्या लेयर्सवरती ती कीज जनरेट होतीये आणि इथे गेल्याच्या नंतर त्याची पोझिशन जी आहे ती झाली पाहिजे, इथे गेली पाहिजे ती. ठीक आहे, लुक ॲट दिस. या टाईपमध्ये एक छोटंसं ॲनिमेशन आपण बनवलेलं आहे. ठीक आहे, मी सिम्पल याला एंड करूयात आपण, म्हणजे इथे तो पोर्शन जो आहे तो स्टॉप होणार आहे. सो लुक ॲट दिस. ठीक आहे, या टाईपमध्ये पोर्शन जो आहे तो आपण ॲनिमेट केलेला आहे या टाईपमध्ये. आता आपण जो इफेक्ट आज शिकणार आहोत, इझी, इझी इन अँड इझी आउट. सो सर्वप्रथम मी एक ऑब्जेक्टला सिलेक्ट करून तुम्हाला एक कीज सिलेक्ट करतोय, राईट क्लिक करतोय. इथे की फ्रेम असिस्टंट म्हणून एक ऑप्शन येईल आणि सर्वप्रथम आपण बघूयात इझी, इझी इन. सो त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला की वेगळ्या डिफिकल्ट सायझेसमध्ये ती शो होत असेल. ठीक आहे, सो आता आपण याचं ॲनिमेशन कशा पद्धतीने झालं ते बघूयात. सी, इझी इनमध्ये आपण काय केलेलं आहे की स्टार्टिंगला जो आहे तो पोर्शन फास्ट पळणार आहे ॲज अ ग्रॅव्हिटी मॅटर करून, म्हणजे ग्रॅव्हिटी मॅटर करून तो एकदम फास्ट जाणार आहे. आता त्याच पद्धतीने मी काय करतोय, सेकंड लेअरची फर्स्ट की सिलेक्ट करतोय, राईट क्लिक करतोय अँड इझी आउट म्हणतोय. सो आता इझी आउटमध्ये काय होतं एक ऑब्झर्वेशन केलंय तुम्ही. सी, स्टार्टिंगला जो ॲनिमेशन आहे ते एकदम स्लो जाते आणि दॅन इथे गेल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ते ॲनिमेशन जे आहे ते एकदम फास्ट, एकदम सॉफ्ट फास्ट होऊन जात आहे. इज दॅट क्लिअर? हे 2 पॉईंट क्लिअर झालेत. आपण इझी इन अँड इझी आउट कुठे यूज करायचं आहे. आता आपण बघूयात इझी आपण कशा पद्धतीने अप्लाय करणार आहोत. मी काय करतोय, सिम्पल दोन्ही कीज ज्या आहेत त्या सिलेक्ट करतोय. सी, राईट क्लिक करतोय, परत मी जातोय की फ्रेम असिस्टंटमध्ये आणि इथे आहे इझी अँड इज. सो त्याचा शॉर्टकट की आहे F9. तुम्ही F9 प्रेस केलं तरी चालेल किंवा इथनंच मेथड अप्लाय करत चला. ठीक आहे, शॉर्टकट कीज यूज करत चला, F9 प्रेस करा. आता आपण आउटपुट बघूयात आपलं कशा पद्धतीने झालंय लास्ट लेअरचं. सो आता तुम्ही जर या डिस्टन्समध्ये जर बघत असाल तर याच्यामध्ये काय होतं की फर्स्ट जे आहे तर ते एकदम फास्ट जातं आहे, सेंटरला आल्याच्या नंतर एकदम स्लो होतं आहे आणि दॅन लास्टला येतानाही ते स्लो होतं आहे. लुक ॲट दिस, या टाईपमध्ये. सो तिन्ही ॲनिमेशन आपण सेम मेथडने केलेत, सेम पद्धतीने केलेत, पण इथे आपण स्टेप बाय स्टेपचा विचार केला, इझी इन, इझी आउट अँड इझी
एज. सो बेसिकली या ज्या 3 गोष्टी आहेत या तुम्ही ॲनिमेशनसाठी यूज करू शकता. याच्यामुळे तुमचं नॅचरली आणि ग्रॅव्हिटिकली ॲनिमेशन जे आहे ते तयार होणार आहे. सो याचा यूज आपण ॲनिमेशनसाठी कशा पद्धतीने करू शकतो ते आपण लगेच बघूयात. ठीक आहे, मी काय करतो आहे, आपला हे जे प्रोजेक्ट आहे हा डिलीट करतो आहे कंपोजिशन. सो हेही कंपोजिशन मी डिलीट करतो आहे आणि आपण काल ज्या प्रोजेक्टवरती काम केलं होतं तो प्रोजेक्ट मी ओपन करतो आहे. डोंट सेव्ह म्हणतो आहे. सो आपण या प्रोजेक्टवरती ॲनिमेशन जे आहे ते बनवलेलं होतं काल. ठीक आहे, सी आता मी काय करतोय, या प्री कंपोजिशनमध्ये याची पोझिशन जी आहे ते ती तोपर्यंत डिलीट करतोय मी. ठीक आहे, आपलं जे कंपोजिशन आहे ते हाईड झालेलं आहे. सो आता मी काय करतो, इथे कीज देतोय आणि काही सेकंदावरती आल्याच्या नंतर इथे ते स्टॉप झालं पाहिजे मध्येच. सो या टाईपमध्ये एक ॲनिमेशन आहे. याला थोडंसं आपण डिस्टन्स जो आहे तो कमी करूयात. ठीक आहे, या टाईपमध्ये. पण आता इथे जे आहे ना, इथे ॲनिमेशनचे जे हे आहेत टायर्स आहेत, जे टायर्स आहेत ते पण फिरत आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कंपोजिशनमध्ये जावं लागणार आहे आणि कंपोजिशनमध्ये गेल्याच्या नंतर तिथेच या ज्या कीज आहेत या कीज आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागणार आहेत आणि याला आपण करणार आहोत इझी. दोन्ही कीज सिलेक्ट करून दोन्ही कीज मी शिफ्टनं सिलेक्ट करतोय, राईट क्लिक करतोय आणि मी म्हणतोय असाइन एझी आयज इन. याच्यामुळे काय होणार आहे की लास्टला एकदम सॉफ्ट ते थांबणार आहे. सो आपल्याला याची गरज तिथे आहे. सो आता लुक ॲट दिस ॲनिमेशन आपलं जे झालं असेल. सो इथे एकदम मस्त वाटतं. आपण याला हवं तर इथे -2 देऊयात. ठीक आहे, -2 करतोय मी. सो लुक ॲट दिस, इथे ऑटोमॅटिकली आलं असेल. आता इथे आल्याच्या नंतर ते इथे बघितले का तुम्ही, एकदम सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय. आता त्याच पद्धतीने आपण इथे आपल्याला ॲनिमेशन हवं आहे एकदम स्टार्टिंगला फास्ट दॅन स्लो. तर आपण इथे काय यूज करणार आहोत, इझी आयज. सो मी काय करतोय, सिम्पल लेयर सिलेक्ट करतोय, कीज सिलेक्ट करतोय दोन्ही आणि F9 प्रेस करतोय. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही ॲनिमेशनमध्ये काहीतरी एक्स्ट्रा शिकला असाल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन ॲनिमेशन व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड सॉफ्टवेअर जर मराठी भाषेमध्ये जर शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.